मित्रांनो नमस्कार, सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो। आज देवदिवाळी आहे आणि खऱ्या अर्थानं कोकणात देवदिवाळी जसं की वर्ष घाट माथ्यावर असेल किंवा बाकीच्या ठिकाणी बैलपोळा साजरा केला जातो, त्या अर्थाने तेवढासा कोकणात केला जात नाही, परंतु देवदिवाळीला बैलांना आपण पूजन करतो, सकाळी असेल त्यानंतर बाकीच्या गोष्टी करत असतो। आणि ह्याचंच औचित्य साधून आपण एक अशा शेतकऱ्यांना भेटणार आहोत, अशा शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत किंवा अशा शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला आलेलो आहे मित्रांनो, की ज्यांनी बरेच वर्ष ह्या नादात आहेत, बरेच पेशन्स म्हणा किंवा आपण त्याला संयम ठेवून ह्या नादात राहिले आहेत आणि त्यांचा एक जीवन प्रवास कसा होता, त्यांना किती गुलाल झालेत, किती बैल आहेत त्यांच्याकडं किंवा बाकीच्या काय गोष्टी असतील, त्यांना बाकीच्या सहकुटुंबाकडून किंवा बाकीची मित्रमंडळी त्यांना कशी मदत करते, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या मुलाखतीतून बघणार आहोत मित्रांनो। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण त्या शेतकऱ्यांच्या घरी आलेलो आहे, तुम्ही बघताय माझ्यापाठी त्यांचे बैल आहेत आणि दादा पण सोबत आहेत। त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत, ते कुठं राहत आहेत, कसे म्हणजे कुठच्या गावात राहत आहेत, त्यांचं नाव काय आहे ते मित्रांनो मला माहिती आहे, पण तुमच्या माहितीसाठी आपण त्यांना विचारणार आहोत। दादा तुमचं नाव पूर्ण? सर्वांना नमस्कार, माझं नाव दीपक विलास सावंत, गाव वळके बोदवाडी, राहणार वळके बोदवाडी। बरोबर मित्रांनो, वळके बोदवाडीत दादा राहतात आणि त्यांचं नाव दीपक सावंत आहे मित्रांनो। त्यांच्याकडून आपण आता पुढे काय काय गोष्टी आहेत, तुम्हाला ज्या माहिती हवी आहेत त्या गोष्टी आपण त्यांच्याकडून बाकीच्या गोष्टी असतील त्या मित्रांनो आपण बघणार आहोत। दादा आता तुमच्या दावणीला किती बैल आहेत? सध्या माझ्या 4 बैल आहेत। बरोबर, 4 बैल माझे, 2 बैल चुलत्यांचे आहेत। बरोबर मित्रांनो, दादांची स्वतःची 2 बैल, 4 बैल आहेत, त्यातली 2 तुमचे स्वतःचे आहेत? नाही, 4 माझे। अरे वा, दादांकडे दावणीला 4 बैल आहेत। दादा दुसरी गोष्ट, आता तुम्ही चिखल नांगरणी स्पर्धा नुसती करताय की छकड्याची पण मैदानं करताय? दोन्ही मैदानं करतो, चिखलाची आणि छकड्याची। मित्रांनो दादांना आपण विचारले की चिखलाची पण, कारण विचारण्यामागचं कारण दादा काय की बऱ्याचदा झालंय काय की नुसती चिखल नांगरणीच्या स्पर्धांमध्ये गावठी गट हा खेळवला जातो आणि छकड्याच्या मैदानात हा गावठी गटाला ह्या गोष्टी नाहीत, कमी गटच नाहीये, कारण का एकच राज्यस्तरीय छकड्याची शर्यत किंवा बैलगाडी शर्यत असं होतंय। तर ह्या विषयाकडे दादा नंतर येणार आहे, तत्पूर्वी आपण बैलांकडे जाऊ। तुमच्याकडे कोणकोणती बैल आहेत, त्यांची नावं काय आहेत, ह्या गोष्टी आपण दादांकडून मित्रांनो जाणून घेऊ। माझ्या पाठी बघताय हे एक मला वाटतं जर्सी जातीचं, क्रॉस जर्सी जातीचं बैल आहे, त्याच्यानंतर तो तिकडे प्युअर गावते। दादा मला ह्याची माहिती सांगा। आपला जर्सी नाव बाबू, त्याचं नाव संजा, बाबूनी संजा मित्रांनो, ह्याचं नाव बाबू आणि तो संजय आहे मित्रांनो। तर दादा ह्यांचा स्वभाव काय एकंदरीत, किंवा हा घरचा आहे की तुम्ही खरेदी केलाय? घरचा आहे, तो खरेदी केलाय संजय। किती साली किंवा कधी केलाय खरेदी? 4 वर्ष झाला असा आहे खरेदी। 4 वर्ष झाले आणि 4 वर्षापासून तुमच्याकडेच आता आहे? आता तुमच्याकडे साधारण तुम्ही खरेदी केलात तेव्हा केवढा होता, म्हणजे लहान वासरू होतं की कसं काय होतं? जेव्हा मी खरेदी केली ना तेव्हा तो 2 दातार होता। बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही सांभाळता आणि जोताला पण तुम्हाला माहित नव्हतं की जोताला कसं काय चालायचं ते। बरोबर, चुलत्याने त्यांच्या मुलाने ते त्याला जोताला चालायला शिकवलं झाले। मित्रांनो, मी वारंवार म्हणत असतो की शेतकरी आणि शेतकऱ्याचा नाद काय असतो तो मित्रांनो, त्याचं जागतं उदाहरण की त्या बैलाला जोताला पण म्हणजे जायचं माहिती नाही, कारण का दादा हा प्रश्न असा निर्माण होता। आता काय होतं की नवीन बैल किंवा नवीन शेतकरी आलेत, नवीन लोक नादात आलेत, तर त्यांचं काय झालंय की चांगला बैल घ्यायचा किंवा जो पळणारा असतो किंवा जो लोकांच्या नजरेत असतो, एकंदरीत गुलालात असतो, तो बैल खरेदी करतात। तर मित्रांनो, खरा शेतकरी असतो तो आपला बैल कसा वरती येईल ह्याच्याकडे लक्ष देतो, म्हणून म्हटलं की त्यांनी छोटा वासरू होतं त्याला जोताला शिकवला आणि आज तो गुलाल करतोय मित्रांनो। सगळ्या मित्रांनो जे आत्ता येणारे नादात आहेत त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो। 4 बैल नवीन घेतलात, नवीन गुलालातली घेतलात, नका करू, स्वतःचं काहीतरी निर्माण करा आणि त्यांनी दादानी केलंय। दादा मी तुम्हाला आता ह्या बैलाकडे येतो, त्या संजय बैलाची तुम्ही माहिती सांगितलं, तर हा तुमच्याकडे कसा काय किंवा घरच्या गाईचा होता, सुरुवातीला त्याचं कसं काय तुम्ही हे केलं? हे आमच्या घरच्या गाईचा, म्हणजे गाई विकत घेतली त्या गायला तो झालाय म्हणजे क्रॉस आहे, क्रॉस जर्सी। आता तर मला एक सांगा, कारण का मी बघतो बऱ्याचदा क्रॉस जर्सी असतात, हे त्यांचा पळ कमी असतो म्हणजे प्युअर गावठीच्या ह्या तुलनेत, तर त्याबद्दल काय सांगाल की ह्याचा पळ कसा आहे? ह्याचा पळ 1 नंबर आहे। पळ जो संजय पळत नाही तेवढा तो बाबू पळतोय। म्हणजे मित्रांनो एक लक्षात घ्या की जे आपण म्हणत होतो प्युअर गावठी आणि जर्सी
जर्सी कुठेतरी कमी असतात किंवा त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असते, त्यांना रोग असतो किंवा बाकीच्या गोष्टी ते आजारी लवकर पडतात. तर तसं काय तुम्हाला काय वाटतं? काय अजून तरी आम्हाला काय नाही, बाबू जो पलतोय ना तो अजून तरी आम्हाला वाटतं की भरपूर पाळावं. जे मालकाचे अजून नाव आहेत ना ते अजून एवढं पण करावं की असे किल्लाऱ्यांना त्यांनी पाठी काढलं पाहिजे. नक्की दादा काढणार, कारण का मी त्याचा पळ बघितला. मित्रांनो, केळवलीतली जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल किंवा बघितला तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो. तर त्यांनी केळवलीच्या मैदानात मला वाटतं त्यांनी नंबर केला होता, बरोबर? केळवलीमध्ये त्या पहिला नंबर केला होता आणि वेरवलीमध्ये 3 नंबर केला होता. बरोबर. मित्रांनो, मी केळवलीतला काय उल्लेख करतोय तर तिथं रेकॉर्ड ब्रेक सेकंद म्हणजे रेकॉर्ड ब्रेक तिथला हा होता की त्यांनी जो रेकॉर्ड केला तो घाटी गटाला पण तोडता आलेला नाही. मित्रांनो, हे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण दुसरी बैल आहेत तुमची 2 बैल आहेत, ही 2 आणि दुसरी 2. तर त्या बैलांकडे जाऊया आपण. मित्रांनो, मी त्या बैलांकडे नेतो, त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेतो, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पण आपल्याला बघायच्या आहेत. मित्रांनो, आपण संजय आणि बाबू बघितला दादांचा आणि आता आपण बाकीचे 2 बैल आहेत त्यांची माहिती घेतोय. दादा, मला यांचं नाव सांगा. त्याचं नाव नंदू आणि याचं त्याचं नाव वाघ्या. दादा जरा फक्त जवळ घ्या म्हणजे बैल दिसतील मित्रांना सगळ्यांना. वाघ्या, ओके. वाघ्या, हेच मला सांगा की तुमच्याकडे कसं काय होतं, म्हणजे लहानपणापासून की तुम्ही खरेदी केला? याला मी काल खरेदी केलं. अरे वा, म्हणजे नवीन खरेदी आहे. मित्रांनो, नवीन खरेदी आहे. लक्षात ठेवा, लोक घाटी बैल घ्यायला लागले आहेत पण गावठी बैल कमी झाले आहेत. पण चिकन नांगरणी स्पर्धा आल्यानंतर गावठी बैल पण खरेदी व्हायला लागले. पण आता दादा मला एक सांगा, खरेदी केलाय तर तो आता चिकन नांगरणी स्पर्धा मित्रांनो बंद आहे, तर तुम्ही त्या कोणत्या हेतून हा बैल खरेदी केला? आम्ही खरेदी असा केला की तो छकड्याही चांगला पळतो आणि चांगलं पळतो. म्हणजे तुम्ही छकड्याला त्याला पळवणार आहे? अरे वा. तो कुणाकडून घेतलाय किंवा कसे काय खरेदी झाली? त्याची खरेदी मी वाडा जराडमध्ये संजय पावसकर त्यांच्यावर खरेदी केली. बरोबर. साधारण एक अंदाज सांगा कितीला घेतला? किंमत नका सांगू, पण एक वस्तू रुपये सांगितलं तरी आम्हाला अंदाज समजून जाईल. हा, किंमत सांगा बरं. मी माझ्या गाडी खर्च तो मला 30,000 पडलाय. अरे बघा मित्रांनो, घाटी बैल तुम्ही किमती बघताय, आज गावठी पण बैलांना किमती आलेल्या आहेत. वारंवार सांगतो मित्रांनो, घ्या. 2 घेत असाल तर गावठी 1 ठेवा वाड्यात. मित्रांनो, त्याचा उपयोग काय होणार आहे आणि ह्या मुलाखतीतून तुम्हाला समजेल की गावठी बैल का असावीत किंवा आज घाटी बैलांना गावठी बैल का तोड करता येतो. दादा, तुम्ही ह्याला आता घेतल्यानंतर काय पळवलात किंवा कसं काय? मी काल भांबेडचं मैदान पहिलं मैदान केलं. आम्हाला थोडं जायला उशीर झाला. बरं. तर आम्हाला ते मैदान माग दाखवायला दिला नाही, पण माग न दाखवताही आम्ही ते मैदान केलं. पण आमचे बैल काळोख झाल्यामुळे आमची 2 मिनिटांमध्ये बैल आली. ते मैदान आमच्याजवळ 50-60च्या नंबरमध्ये असतं ना, तर आमच्या राज्यात किंवा जिल्ह्यात 100% नंबर बसला असता. मी दादा त्या विषयाकडे येणार आहे, कारण का मी पण काल मैदानात होतो. तुमची बैल मी बघितली, उशिरा आणलात. कारण का गावठी बैल कालच्या मैदानात नव्हती, कमी होती नाही म्हणत नाही, पण कमी होती. तर त्या दृष्टिकोनातून गावठी बैलांना चिकन नांगरणी स्पर्धेला आपल्याला घाटी गट आणि गावठी गट असा असतो आणि त्या स्पर्धेला गावठी गट हा प्रथम म्हणजे पळवलं, म्हणजे त्याला संधी पहिली दिली जाते. तर त्या दृष्टिकोनातून तुमचा काय अनुभव होता भांबेडच्या मैदानामध्ये? खरं म्हणजे त्याने गावठी गट ठेवला पाहिजे होता, कारण भरपूरसे जे चिकन लागलेला ते गावठी गट तो चकड्यालाही पळतो. बरोबर 100%. त्याने ते असं नाही की त्याने फक्त किल्लारीला फक्त मोठं करायचं त्याने. तरी आम्ही असं म्हटलं नाही की किल्लार आहे म्हणून आम्ही गावठी न्यायचं नाही, पण आमचा असा हेतू होता की गावठी बैल पण काय किल्लारी जोड करतो की नाही ते आम्हाला माहित होतं. बरोबर. कारण आमच्या संजय बाबूने चिकन नागरिकीला त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेलं. रेकॉर्ड ब्रेक आहे त्यांचं, रेकॉर्ड आहे मित्रांनो. केळवलीतल्या मैदानाचं संजय आणि बाबूचं रेकॉर्ड आहे, जे रेकॉर्ड घाटी गटाला पण तोडता आलं नाही. दादा, दुसरा विषय मी भांबेडच्याच मैदानाचं थोडंसं घेणार आहे, कारण काय मला तिथं बऱ्याचशा गोष्टी उणीव वाटल्या. त्यानंतर तुम्हाला मैदान, तुम्ही म्हटलं की मैदान पण आम्हाला दाखवायला संधी मिळाली नाही, त्याच्यानंतर तुम्हाला शेवटला संधी दिली, शेवटला पाहायला दिलं. कारण का मित्रांनो, भांबेडच्या मैदानात एकूण मला वाटतं 96 गाड्या होत्या आणि 96 गाड्या दिवसभर पळवायच्या म्हटलं तर थोडासा शेवटी काळोख होतो, म्हणजे अंधार पडतो. आणि त्या अंधारात तुम्ही बैल पळवलात, तर त्या गाडीवरची जाकी कोण होता तुमचा? त्या गाडीवर जाकी आमचे बाबू गोपाळ होते. बाबू गोपाळ. तर मला सांगा, तो अनुभव किंवा
ते जर कसं काय होत झालं तुम्हाला, म्हणजे सुट्टीला कशी बैल होती, त्याच्यानंतर परतान कसं झालं आणि किती सेकंदात? तुम्ही म्हटलं की 2 मिनिटात काहीतरी गाडी आली, पण जर काळू नसतो तर तुम्ही लवकर आला असतात. पण तिथला अनुभव कसा काय तुमचा एकंदरीत? तिथला अनुभव म्हणजे एवढा मला असं वाटतं की बैल जर समजा जर व्यवस्थित पळाली बरोबर, पण ती 40 का 50 नंबर मध्ये असते ना तर व्यवस्थित नंबर मध्ये बसली. आणि मेन म्हणजे परतान तर त्याने 1 नंबर केलं. परतान 1 नंबर केला, सुट्टीला पण ती 1 नंबर उठली होती. बरोबर, परतान सुट्टी 1 नंबर झाली होती. फक्त मध्यभागी जरा ती पब्लिक शेवटची गाडी असल्यामुळे ती पब्लिक निघून गेलं, त्याच्यामुळे ती गाडी थोडीशी बाहेर म्हणजे कसं पब्लिक निघाल्यामुळे थोडा पब्लिक आल्यामुळे गाडी ट्रॅक समोर. आणि मित्रांनो विदाऊट ट्रॅक दाखवता म्हणजे मार्ग न दाखवता डायरेक्ट बैल पळवणं साधी गोष्ट नसते मित्रांनो. आणि त्यात काळू खरंच दादांचं कौतुक करावंसं वाटतं मला, कारण कौतुकास्पद ह्या गोष्टी असतात. घाटी घाटात गावठी गट पळवणं आणि ते पण कोणतंही बक्षीस नव्हता, घाटी गटाला गावठी गटाला गटच नव्हता, तरी पण दादानी तिथं सहभाग घेतला आणि सहभाग घेऊन सुद्धा घाटी गटाला तोड. घाटी गटातले पण बैल 2 मिनिटाच्या वरती गेले, अगदी 4 मिनिटाला पण पाहिली, तर त्या तोडीला गावठी बैलांनी तोड दिले. दादा तुम्हाला मी शुभेच्छा देतो, या पुढील पण मैदानात तुम्ही सहभाग घ्या. आपला प्रयत्न असणार आहे की आयोजकांना माझी एक विनंती आहे ह्या मुलाखतीच्या याच्यातून माध्यमातून मी बाकीच्या गोष्टीतनं पण आयोजकांशी भेटणार आहे. मित्रांनो तुमचे काय प्रश्न असतील की खरंच तुम्हाला पण वाटतं का की घाटी गट जसा स्पर्धेला बैलगाडी शर्यतींना होते तसं गावठी गटासाठी एक स्वतंत्र गट असायला पाहिजे का? मित्रांनो तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा. मित्रांनो याच्यानंतर आपण पुढची मुलाखत तशी दादांची घेणार आहोत. आपण ह्या बैलाकडे जातोय. दादा यांचं नाव काय? वाघ्या. त्याचं काय खरेदी कशी झाली किंवा बाकीच्या गोष्टी कशा होत्या तुमच्याकडे? त्याची खरेदी वेरवली बुद्रुक मध्ये झाले. त्याच्या मालकाचं नाव महेश करळकर म्हणजे छब्याचे मालक. बरोबर, त्यांच्याकडून मी खरेदी केली. किती साली किंवा कधी केले? 6 तारखेला याची खरेदी झाली. 6 डिसेंबरला. म्हणजे मित्रांनो एक नवीन साज घेऊन दादा छकड्याची मैदानांच्या ह्याच्यात बघतात, दृष्टिकोनातून बघतात की आपल्याला जर गट असेल तर दादांची तशी तयारी आहे की छकड्याची मैदानं पूर्ण जिल्ह्यातली खेळायची. बरोबर ना दादा? तशी त्यांची खरेदी झाली. ही दोन्ही बैल त्यांच्याकडे नवीन आहे. दादा आता मला एक प्रश्न असा आहे की काय होतंय की बरेच जण आता मी बघतोय, मी फिरतोय हा नादाच्या दृष्टिकोनातून, कारण माझ्याकडे पण आता खिल्लार बैल आहे, माझ्याकडे पण गावठी नाही, पण बरेच जण कसं यंग पिढी अशी झाली की ती नादात उतरली आणि त्यांना मोठी बैल पाहिजे. तर तुम्ही आता यंग आहे तर तुम्हाला असं नाही का वाटलं की आपण किल्लारे करता बैल घ्यावा? मला असं माझी पहिली अवस्था काय माझं गावठी बैल. अरे वा, गावठी बैलाला मोठं, कारण किल्लार बैल कोणी बरोबर किल्लार बैलांना कोणी मोठं करतात आणि कुणाच्या नावावर पळतात. बरोबर, गावठी बैलांना सहसा लोक विसरतात. मित्रांनो हेच महत्वाचं आहे. जर आपल्याला नाट टिकवायचं असेल आणि तो पण कोकणात टिकवायचा असेल तर कोकणातला जो गावठी बैल आहे त्याच्यावरती भर द्या मित्रांनो. मी असं नाही म्हणून मी दादांना आता उल्लेख केला की माझ्याकडे पण किल्लार बैल आहेत, गावठी बैल नाहीत, परंतु माझे एक स्वप्न आहे की मला पण येत्या काही 2 वर्षात किंवा वर्षभरात आपल्याकडे गावठी बैल असणार आहेत, ती पण पाळण्याच्या दृष्टिकोनातूनच असणार आहेत. आपण तशी पण खरेदी चालू केलेली आहे. दादांनी म्हटलं की मला गावठी बैलात रस आहे किंवा इंटरेस्ट आहे किंवा गावठी बैलांची जोपासना झाली पाहिजे, ह्या गोष्टींना त्यांनी खरेदी केलेली आहे. मित्रांनो आता दादा मला दुसरा प्रश्न असा तुम्हाला विचारायचा, आता छकड्याची मैदानं नाही, गटच नाही, गावठी छकड्याची मैदानं चालू झालेली पण तिथं गावठी गटच नाही, तर तुमचं त्या दृष्टिकोनातून नियोजन कसं असणार आहे? जे गावठी गट नसला तरी आमची अशी आहे की किल्लारी मध्ये त्याला तोड द्यायची, किल्लारीना तोड द्यायची गावठी बैलांनी घेऊन. म्हणजे तुम्ही सगळी जेवढी छकड्याची मैदानं भविष्यात होणार आहेत त्याच्या पुढील मैदान तिथं तुम्ही सहभाग घेणार का? मित्रांनो दादांचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण का मित्रांनो मी वारंवार सांगतो की खरा शेतकरी काय असतो, खरा नाद काय असतो. मित्रांनो बरेचसे नादात आता असे उतरले की बक्षीस बघून भाग घेणारे, बक्षीस बघतात. 1 लाखाचं बक्षीस असलं चला, 4 लाखाचं बक्षीस असलं चला, 20,000चं बक्षीस असलं तर, पण दादांनी कोणतीही अपेक्षा नाही, कारण का घाटी घाटात गावठी बैल पळवणं सोपं गोष्ट नाहीये. ज्यांना खरंच वाटत असेल त्यांनी बघा उतरून आपले घरची 2 वासरं घ्या आणि घाटी घाटात गावठी गटाला पळवा. दादा आता दुसरा प्रश्न असा मला विचारायचा आहे तुम्हाला, काय होतं आता
की मी एकंदरीत बघितलेलं आहे वातावरण तिथलं. कारण का आता चिखल नांगरणी स्पर्धेचं वेगळं असतं आणि छकड्याच्या मैदानाचं वेगळं असतं. तिथं काय होतं, सगळे किल्लार बैल असतात आणि गावठी बैलाला छकड्याला बांधून दिलं की लोकांची मानसिकता काय असते किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला? तरी अजून तरी म्हणजे आज पहिलंच मैदान केलं मी. बरोबर. पण माझे घरचे बैल ते घेऊन मी जायचो ना, तेव्हा प्रत्येकाची माणसाची अशी वेळ की गावठी बैल काय पळणार, बरोबर, छकड्याला हे काय पळणार, बरोबर. ते म्हणायचे की छकड्याला हे पळणार नाही. जेव्हा खरोखर पळायचेत ना तेव्हा लोक म्हणायचे, तेव्हा सगळे लोक म्हणायचे की हे गावठी बैल असून हे एवढे छोटे असून हे गावठी बैलाला हे करतात आहे, टप करतात आहे. भविष्यात ते नाव मोठं करतील. नक्की 100% दादा नाव मोठं करणार. आणि आम्ही म्हणजे आमची पण इच्छा आहे नाव, कारण तो आपला एकंदरीत वारसा आहे म्हणायला काय हरकत नाही. दादा आपण बैलांची माहिती घेतली मित्रांनो. एकंदरीत आता बाकी तुमचा परिवार मी बघितला कालच्या मैदानात, तर खूप मोठी मित्रमंडळी तुमची सपोर्ट आहे, सहकारी आहे. तर त्यांची आम्हाला भेट करून द्या, त्यांची ओळख करून द्या. कारण त्यांचं प्रत्येकाचं एक काय असतं, हा नाद एकट्याचा नाही. कुणी एक मोठा मालक भेटला ज्या खिशात 50,000चा बंड घेतला आणि नादात उतरला असं होत नाही. तर त्याला सपोर्टची गरज असते, बैल भरायला असते किंवा बाकीच्या गोष्टी असतील किंवा अगदी मैदानाचं नियोजन असेल. तर त्या नियोजनात तुम्हाला कोण कोण सहकार्य करते ते मंडळी आम्हाला भेटवा, त्यांची ओळख करून द्या मित्रांना भेटूया. तर ती साधारण आम्हाला ओळख करून दिला तर खूप बरं होईल. बाहेर मित्रांनो, दादांचा पूर्ण परिवार म्हणायला काय हरकत नाही. मित्रमंडळी खूप मोठा, ह्याच्याहून मला वाटतं दादा अजून लोक असणार आहेत. बरोबर, अजून लोक आहेत जे आता उपस्थित नाही. जेवढी उपस्थित आहेत तेवढ्यांकडून आपण त्यांची काय म्हणजे त्यांचं काय योगदान असतं, दादांना सपोर्ट असतो किंवा त्या नादात जाताना किंवा त्यांची मदत काय असते हे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत मित्रांनो. दादा एकाची ओळख तुम्ही करून द्या, मी त्यांना विचारतोच, काय अडचण नाही. हे आमचे चुलते मोठे चुलते मित्रांनो, हे दादांचे मोठे चुलते आहेत. मला वाटतं घरातले खंबीर नेतृत्वच म्हणायला काय हरकत नाही. काका तुमचं नाव? माझं नाव चंद्रकांत महादेव सावंत. तुमचा हा पुतण्या बरोबर ना? तर तुमचं आता पुतण्यांना नाद आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की हा नाद असा चालू ठेवायला पाहिजे की हे करतात हे चुकीचं आहे? असाच नाद ना आता चालू ठेवायलाच पाहिजे. बरोबर. आता त्यांना जी आवड आहे बरोबर म्हणजे चालूच राहायला पाहिजे. बरोबर. पण आता काय होतंय की ह्या यंग जनरेशन मध्ये गंमत अशी झाली की नाद परवडत नाही, खर्चिक झालेला. बरोबर ना? 4 पैसे असतील तर आपण नाद करतोय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हे शेवटी ज्याला आवड जी असेल बरोबर तो का जाऊ शकतो 100%. तर तुमचा सपोर्ट काय आहे? त्यांनी असं म्हणजे आता पुढे त्यांनी चालूच ठेवावा. बस तुमचा पूर्ण 100% सपोर्ट आहे. बरोबर. दादा काका हे कोण आहे? दादा चुलतेच आहेत का? दादा नमस्कार. तुमचं नाव? सुरेश महादेव सावंत. बरोबर. दादा मला आता सांगा की यंग जनरेशन आहे, तर ही तुमच्याकडे बरीचशी यंग पिढी आहे, काय आमच्यासारखे कॉलेज सोडून पण नादात आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना पण सांगतो तुम्ही हा नाद करा, बरोबर, कॉलेज वगैरे हे पण शिका तुम्ही आणि आमच्या नादाला तुम्ही या आणि सपोर्ट पण करा. आणि मुलांचा आम्हाला जास्तीच अगदी सपोर्ट आहे मुलांचा. तुम्हाला हा नाद कधीपासून आला किंवा पूर्वीपासून तुमच्याकडे बैल किंवा कसं काय आहे? पहिल्यापासूनच आमचे हे गावठी बैल आहेत. बरोबर. हा, तर आमच्या हा पुतण्या आहे दीपक विलास सावंत. बरोबर. त्या पुतण्याने सुरुवात केली, त्या सुरुवातीला आमचा पाठिंबा त्या पुतण्याला आहे. बरोबर. हा, तर पुतण्यानी सुरुवात केली तशी मग आम्ही पण सुरुवात केली. चला, आवड आम्हाला निर्माण झाली, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या सहकार्य करून आम्ही या गोष्टी चाललोय. बरोबर. म्हणजे तुमचा पूर्ण 100% पाठिंबा? हो, पाठिंबा आहे. जे काय तुम्हाला म्हणजे तो करतोय त्याच्यात तुमचा थोडा काय होईना पण हातभार आहे. तर दुसरी गोष्ट मला असं विचारायचं तुम्हाला, काय होतं बऱ्याचदा की यंग जनरेशन असतं तर तुमचं काय ऐकत नाही, काही गोष्टी असतात की तुमच्या मनासारख्या होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मैदानाला तुम्हाला वाटतं की बैल न्यायचे नसतात किंवा पुतण्यांना वाटतं की नाही मला न्यायचं, तर असं कधी काय झालंय का? नाही, असं केव्हा झालेलं नाही. म्हणजे तुमच्या दोघांची मतं एकच आहे. वा, नाही जिंकले तरी आपले, नाही जिंकले तरी आपले, पण तरी हरजीत ही आहे.
बरं तिथे त्याच्यामुळं आम्ही हे आतापर्यंत आता चाललंय आणि आताच तसं चालवणार आम्ही. बरं काका तुमच्याकडं मी येतो, बाकीचे मंडळी खूप आहे आपल्याकडं. मी कारण का पुढे जातो. दादा तुमचं नाव? माझं नाव आकाश सुरेश सावंत. मित्रांनो दादा आपल्याबरोबर, मी बऱ्याचदा दादांना मैदानात बघतो, मैदानात असतात प्रत्येक वेळी ते आपल्या ह्या जोडीबरोबर असतात मित्रांनो. तर दादा मला फक्त एवढं सांगा की काय होतं, सुट्टीला मी तुम्हाला बघतो, सुट्टीला असतात मित्रांनो. लहान वय वर्ष किती आहे तुमचं? माझं जवळ 18 चालू आहे. 18 रनिंग आहे, म्हणजे आता मला वाटतं 12वीला आहे, 12 कॉलेजला आहेत. आणि दादांची डेअरिंग बघाल ना, मी तुम्हाला प्रत्येक वेळी मागाशी पण बोललो की मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ टाकतो, ती व्हिडिओ बघा. दादा सुट्टीला असतात आणि एवढी डेअरिंग आहे, कारण का पब्लिक खूप असतं. तर मला फक्त दादा मी जास्त काय विचारणार नाही तुम्हाला, तर पब्लिक खूप असतात त्यावेळी तुमचे रिॲक्शन काय असतात? तुम्हाला भीती वाटते का? किंवा सुट्टीला जातोय, आपला नंबर येतो, आता गाडी सुटणार आहे, तर ते काय असतं रे? काय नाही की आपले बैल आपण सुटला गेलं पाहिजे. बरोबर, सुट्टीला व्यवस्थित गेले पाहिजे, सुट्टी झाली पाहिजे बैलांची, या उद्देशाने आपण जातो. आता मला सांगा की काय असतं, लोक बरीच असतात आणि तुम्ही मैदानात बैल घेऊन जाता, तेव्हा भीती असते, तर तुम्ही कधी घाबरलाय का? असं नाही. अरे हो, हेच पाहिजे मित्रांनो. दादा कधीच घाबरले नाही, कारण का त्यांच्या त्या एकंदरीत मी सुट्टीला बघतो की एकंदरीत त्यांचे एकदम रिॲक्शन एवढे असतात की फुल कॉन्फिडन्स असतो. मी दादा येतोच तुमच्याकडे. दादा तुझं नाव कसं काय? दीपक सावंत. म्हणजे मला वाटतं दादांचा मुलगा, छोटा मुलगा. तू काय करतो? मोठा मुलगा का? आणि तो छोटा, 2 नंबर. त्यांना पण नाद आहे मित्रांनो, मी त्यांचा पण व्हिडिओ बघतो मित्रांनो. दादा तुझं नाव? सावंत. तुझं? सम्यक नागेश कांबळे. तुझं? संतोष विलास सावंत. स्वप्नील सुनील सावंत. अनिकेत चंद्रकांत सावंत. काका तुमचं? महेंद्र सखाराम सावंत. अरे वा. मित्रांनो सगळ्यांची आपण नावं ऐकून घेतलेली. आता मी जास्त वेळ काढणार नाही, कारण का संध्याकाळ झाले, मला वाटतं तो व्हिडिओ आपली अंधुक येऊ शकते किंवा तुम्हाला दिसणार नाही. तर मी सगळ्यांना एकंदरीत असं प्रश्न विचारतो, कारण का आपल्याला एकाला घेतलं तर मला वाटतं बराचसा वेळ निघून जाईल आणि काही गोष्टी आपल्या राहून जातील. तर आता काय होतं की बैल भरता, तुम्ही टेम्पोत नेता, तर त्याचं नियोजन तुमचं कसं काय असतं सांगेल? सांगा कसं असतं नियोजन? काय होतं की बैल नेता तो, कारण सकाळी कधी कधी लवकर निघावं लागतं आपल्याला, मला वाटतं 6 वाजता 7 वाजता पार्टीचं निघायला लागतं, तर त्याचं नियोजन तुम्ही कसं करता? नियोजन म्हणजे आमचे दीपक सावंत ते आदल्या दिवशी फोन करतात सगळ्यांना या म्हणून, बरोबर, या टायमिंगला जायचं ग्रुपला मेसेज. तुमचा ग्रुप आहे का? अरे वा, मस्त, छान. मेसेज टाकल्यानंतर तुम्ही सगळे एकत्र येता आणि निघता. आता काय होतं, काय असतं माहितीये का, मी बघतो सगळ्यांना, कारण का मी स्वतः नाडत असल्यामुळं गंमत अशी होते की कधी कधी कासरा सोडून देतात, तुमच्या हातात देतात, माझ्या हातात देतात. तर काय काय जणांना ते मनाला वाटायचे, मी कासरा पकडू शकतो, मी सोडलेला कासरा का धरू शकतो. तर असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का, किंवा असं कोण असतं का की त्याला कोणी सांगितलं नाही मग तो रागवतो की चिडतो, मी येणार नाही, मला तुम्ही हे करत नाही, असं काय, असा अनुभव आहे का तुमचा? नाही, असं नाही, अजूनपर्यंत कोणी म्हणजे असा अनुभवले नाही आम्ही की कोणा पण आम्ही दिले ना तर कोणी पण आमचं म्हणजे आवड भरपूर आहे, या मुलांना खूप आवड आहे. बरोबर. मित्रांनो, मी का म्हटलं तुम्हाला, तर अशा गोष्टी होतात की काय काय जणांना ना इगो असतो आणि तो इगो कुठंतरी मग खटकतो आणि बाकीच्या गोष्टी असतात. आता मित्रांनो, सुट्टीला तुमच्यापैकी मला वाटतं कोण सुट्टी करतं तुमची बैलांची, किंवा इथे आहेत का? सुट्टीला दीपक सावंत असतात, दादा असतात, मी असतो. हा तुम्ही असता, आकाश सावंत असतात. आकाश सावंत असतात, बरोबर. बाळू आहे तुमच्या सुट्टीला. की अशी काय काय मी बघतोय की जुनी म्हातारी बैल असतात ती लोक विकायला लागले, तर त्या दृष्टिकोनातून तुमचं कसं काय? आमची अजून म्हातारी बैल आहेत तो. अरे वा. त्यांच्यापासून आम्हाला सुरुवात झाली. आम्हाला सुरुवात कुणी केली तर आमचे गावचे ब्राह्मण अभय मुले, त्याने आम्हाला सुरुवात ही नादाची करून दिली. अरे वा. त्याने आम्हाला पहिला आम्हाला नाद त्याने दाखवला की बैल कसे पळवायचे, काय करायचे. आमचा गेल्या वेळेला पहिला जाकी तोच होता. आता ही नवीन बैल घेतल्यापासून प्रॅक्टिस नसल्यामुळे तो थोडासा मागे. मित्रांनो, आपण दादाने सांगितलं सुट्टीला होता तो. हा का? सुट्टीला होता तो. अरे वा.
मित्रांनो दादाने सांगितलं की त्यांच्याकडे त्यांची म्हातारी बैल आहेत. जशी त्यांनी नवीन खरेदी करतात तशी त्यांची जुनी खरेदी विकतायत किंवा असं होत नाही. त्यांच्याकडे जुनी वासरं किंवा जुनी बैल वासरं म्हणजे जुनी बैल आहेत त्यांच्या दावणीला अजूनही, आणि ते आपण आता भेटणार आहोत. मी म्हटलं मगाशी दादाने आपल्याला म्हटलं की दादांकडं जुनीही बैल आहेत. तर ही बैल आहेत. दादा मला ह्यांची नावं सांगितलं तर खूप बरोबर. त्या बैलाचं नाव मोर्या. बरं. आणि त्या बैलाचं नाव सुकऱ्या. या बैलापासून आम्हाला नाद झाला का? या बैलापासून आम्हाला नाद असा लागला की बैल आम्ही फक्त प्रॅक्टिसला घेऊन गेलो. त्या बैलाने आम्हाला असं सांगितलं केलं की आम्हाला तो नाद एकदम कंटिन्यू चालू होईल असा नाद दिला. त्याने चकड्याला इथं पालीमध्ये 3 नंबरचं मैदान केलं होतं. पालीमध्ये नंतर चिखलाला पलटवलीमध्ये 2 नंबरचं मैदान केलं होतं. अच्छा. आणि त्याचं सुकऱ्या ते आपले हे दोन्ही सख्खे भाऊ आहे. हा मोठा भाऊ हा 4 नंबर. त्यांचं वय काय असेल साधारण? आता 7 वर्ष आहे. 7 वर्षाचं. 7-8 वर्ष. आणि याचं 5 वर्ष. मित्रांनो तुम्ही बघाल की एकंदरीत वय किती आहे बैलांचं. बैलही एकदम शांत आहेत. म्हातारी नाही म्हणजे मार्किन आहे. सॉरी म्हातारी आहेत पण मार्किन आहेत. त्यांच्या मुलांना स्वतः बैल पकडलेले आहेत. तिकडं त्यांचं दादांचा छोटा मुलगा आहे. मित्रांनो दादा तर तुम्ही ही शेतीसाठी बैल वापरत असाल नक्की ना? आहे शेतीसाठी बैल. बरोबर. मित्रांनो नाद करताय शर्यत केल्यानंतर आता ही बैल शेतीसाठी वापरतात. मी अनेक मालक असतील किंवा ह्या नादात अशी लोक बघितलेत की काय होतं की बैलाचा पळ कमी झाला की ते मग बैल विकायला असतील किंवा मग दुसरा मार्ग पकडतात. आणि दादांकडून आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे की तसं नाही करायला पाहिजे. ज्या बैलांवर आपण मोठं झालोय, ज्या बैलाने आपल्याला मोठं केलं आहे त्यांना मग आपल्या दावणीला कायम ठेवा मित्रांनो, हेच सांगतो. त्यानंतर आता आपण मित्रांनो दादांची एकंदरीत फॅमिली सपोर्ट काय किंवा घरचा परिवार आहे त्यांचा सपोर्ट कसा असणार आहे किंवा त्यांच्याशी चर्चा आपण मित्रांनो करणार आहे. मित्रांनो दादांचा जसा मित्रपरिवार आपण बघितलं तसेच घरची मंडळी आहेत त्यांची आपण ओळख करून देतोय. त्यांची मतं काय, त्यांची ह्या नादाबद्दल काय मतं असू शकतात किंवा त्यांचे काय प्रश्न आहेत, दादांना कितपत सपोर्ट आहे हे दादांकडून आपण आता जाणून घेणार आहोत. प्रथम दादा आम्हाला ओळख करून द्या सगळ्यांची. ही आमची आई. ही आई नाव? माझं नाव विद्या विलास सावंत. बरं. दुसरे वडील? ते वडील. नमस्कार. त्याच्यानंतर आजी आहे का? अरे वा. आत्या. तो भाऊ आहे का? ते चुलते तिकडचे. हे चुलते. अरे वा. तो भाऊ वरती बसले. मिसेस त्या माझ्या मिसेस. त्यासाठी ह्या मोठा मुलगा 2 नंबर. तो तिकडे 3 नंबर. अरे वा. मित्रांनो हे एकंदरीत दादांचं परिवार आहे. मी दादांच्या आईकडे जातो. तुम्ही काका नमस्कार. मला एवढं सांगा की आता तुमचा मुलगा ह्या नादात आहे, तुम्ही काल खरेदी केले, तुमचा सपोर्ट कसा असतो की हा नाद योग्य आहे किंवा तो काय करतोय ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं किंवा काय वाटतं त्याबद्दल? आमच्याकडं हे करतो माझ्या मते चांगलं. अरे वा. कारण का काहीतरी नाद असावा आणि जो चांगला नाद असेल तो टिकायलाच पाहिजे. तर भाऊ आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून आपण बरीचशी माहिती घेणार आहोत. आता दादा तुमचं नाव? माझं नाव अनिकेत चंद्रकांत सावंत. तुमचे हे मोठे बनतात बरोबर ना? तर तुम्ही त्यांना ह्या नादात कसा काय सपोर्ट करताय? बाकीच्या गोष्टी काय आहेत तुमच्या? बाकीच्या गोष्टी म्हणजे जो दादाला नाद आहे तोच आम्हालाही आहे. नाद आहे बरोबर. आम्हाला सर्वांनाही आहे आणि आम्हाला हा नाद लहानपणापासूनही आहे. पण आमच्याकडं छकडा गाडी नव्हती, त्यामुळे आम्ही इकडून बैल घेऊन दादांनी मगाशी सांगितलं की अभयमुळे यांच्याकडे आम्ही जायचो. आम्ही अभयमुळे इथून आम्ही जवळजवळ नाही म्हटलं 2 ते 2.5 किलोमीटर त्यांच्याकडे चालत जायचो. पुरा चढाव चढून सकाळी ते पण 6:30-7 वाजता. आणि अभयमुळे यांच्याकडे घेऊन जाऊन आम्हाला नाद आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे जायचो. मग आम्हाला ते बैल झुपून त्यांनी दाखवलं कसे बांधायचे, कशी झुपणी करायची. त्यांनी सुरुवात करून आम्हाला दिली. ते अजूनही आम्हाला सपोर्ट करतात आणि आम्ही त्या नादामुळे आम्ही दादाला जो नाद आहे त्यामुळे आम्हाला हे आणि आमचा पूर्ण सपोर्ट दादाला आहे. अरे वा. दादा तुम्ही नेमकं काय करता? मी मुंबईला जॉबला असतो. पण दादाने मला परवाच फोन केला की आपलं पहिलंच मैदान आहे, आपण नवीन खरेदी केली आहे,
तर आपण भांबेड मैदानाला सर्वांनी जायचं आहे. बरं. तर आम्ही खास सुट्टी काढून दादाला सपोर्ट करण्यासाठी यावं, आम्हाला हा नाद आहे म्हणून आम्ही भांबेड मैदानाला आलो आहोत. मित्रांनो, हे महत्वाचं आहे. नाद मुंबईपर्यंत पोहोचतो. मी मागे पण एक मुलाखत माहिती देताना सांगितलं की बरेचशी अशी मंडळी आहे की नादामुळे त्यांना मुंबईत काय स्वस्त बसू देत नाहीत. आणि त्यातलेच आता दुसरे आपल्याला परिचय झालाय. मी मागे व्हिडिओ मी ती डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ टाकते तुम्हाला की वैभव दादा आहेत, ते पण मुंबईला होते आणि मुंबईवरून ते ह्या नादासाठी आता गावीच राहिले. तर दादा, मला तर दुसरा प्रश्न असा आहे माझा, मुंबईला असता, मुंबईवरून तुम्ही दादांना सपोर्ट करताय, आज तुम्ही भांबेडच्या मैदानात आलात, तुमचा अनुभव काय होता भांबेडच्या मैदानात? आमचा अनुभव हाच होता की तिथे गावठी जोडीला तर म्हणजे गट वगैरे नव्हता, वेगळा गट नव्हता. जसं चिखल नांगरणी स्पर्धेला गट असतो तसा गट नव्हता. तसा गावठी बैलजोडीला गट नव्हता. तिथे राज्यस्तरीय ओपन मैदान होतं आणि जिल्हास्तरीय मैदान होतं. बरोबर. तरी आम्हाला बैल आम्ही तर घेऊन जाणार होतो 100%. तर थोडा आम्हाला उशीर झाल्यामुळे बैलांना मैदान दाखवता आले नाही. बरोबर. मैदान दाखवता आले नाही तरी आम्ही हार मानली नाही की काही करून आलोय, इतक्या लांबून गेलोय, त्यामुळे बैल तर आपल्याला पळवायचे आणि आम्ही पळवली बैल. तर आम्हाला मैदान न दाखवता आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता, आता जरी म्हटलं 6 वाजले तरी आपल्याला काळोख तरी 6:30 वाजता आमचे बैल पळाले आणि आमचे बैल पळून 2 मिनिटात आले. जर आमची तीच जोडी 4, 4:30 किंवा 5 वाजता जर आमची पळाली असती तर आम्हाला असं वाटतं की एक साधारण तरी 1.5 मिनिट किंवा 1 मिनिटापर्यंत आमची बैलजोडी आली असते. मित्रांनो बघा, हे महत्वाचं आहे. मी मगाशी पण बोललो आणि आता पण दादा म्हटलं की मित्रांनो, गावठी गटाला कुठंतरी एक वेगळा गट असावा छकड्याच्या मैदानात. आणि मी वारंवार सांगतोय मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या गोष्टी मी टाकणार आहेत. आपल्याला ह्या गोष्टींसाठी काय करता येईल, कसं आपल्याला गावठी गटासाठी प्राधान्य देता येतील, आयोजक कसे प्राधान्य देतील, ह्या गोष्टींवरती आपण डिस्कस करणार आहोत. दादा, आता मला फक्त एक शेवटचा प्रश्न माझा आहे तुम्हाला की काय होतं की बरेच जण ह्या नादात अशी तरुण पिढी वळलेली आहे किंवा यायला सुरुवात झाली की आता तुम्ही जॉब करताय किंवा बाकीच्या गोष्टी करताय, परंतु काय मुलं अशी आहेत की ते सगळं सोडून ह्या नादाकडे बघताय. तर त्या मुलांना तुम्ही काय सांगा? नाही, नाद हा केला पाहिजे. बरोबर, 100% केला पाहिजे. कारण आणि तोही केला पाहिजे. आता आम्हाला असं वाटतं की नाद आहे सर्वांनाच आहे, बरोबर, पण जे बाकीचे लोक किल्लर म्हणून करतात, बरोबर, तर आपण आपल्या गावठी बैलांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे किंवा ती जोडी कुठेतरी वरती आली पाहिजे. आता आपण हळूहळू बघतोय की प्रत्येक, आता मला तर वाटतंय कोसुममध्ये एक मैदान झालं, काल भांबेडमध्ये एक मैदान झालं, दुसरं मैदान झालं, पण गावठीला चान्स दिला नाही. तर याच्यामुळे पुढे जी मैदान होतील तर आपल्या गावठी बैलजोडीला पण संधी दिली पाहिजे. तर आपल्या गावठी बैलजोडी पण कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे, मिळालं पाहिजे. तर गावठी बैल आपले पुढे येतील. तर मला असं वाटतं की याच्या पुढे आपल्या गावठी जोडीला प्राधान्य देऊन तर संधी दिली पाहिजे आणि गावठी गट हे चालू झाले पाहिजे लवकरात लवकर. आपण नक्कीच आता त्याच्यावरती प्रयत्न करणार आहोत. परंतु मला असा प्रश्न विचारायचं होतं की काय होतंय की माझ्यासारखा एक तरुण आहे की जो पूर्ण वेळ ह्या नादालाच दिलाय, तर अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल की पूर्ण वेळ द्यायला पाहिजे की कुटुंब, तुमचं शिक्षण असेल किंवा नोकरी असेल की ह्या गोष्टींना कितपत प्राधान्य ह्या गोष्टींना द्यायला पाहिजे, किंवा अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल? तर असे तरुण मी तर बोलतो कॉलेजची काही मुलं आहेत, बरोबर, 100%. मी तर बोलतो आपलं कॉलेज जॉब सांभाळून पण आपलं या गोष्टी केल्या पाहिजे, या नादाला सपोर्ट केला पाहिजे. नाद केला तर शेवटपर्यंत केला पाहिजे. बरोबर, 100%. तुम्ही जर नाद करत असाल तर तो शेवटपर्यंत करा. 2 दिवसासाठी येताय, खरेदी करताय, एखादं वासरू असेल किंवा बैल असेल आणि नंतर तो पळ कमी झाल्यानंतर तो नाद सोडताय, असे पण तरुण दिसतात. मग ते नादात घुसतात, ते पूर्ण फुल टाइम म्हणायला काय हरकत नाही. मग जॉब विसरतात, शिक्षण असेल तर शिक्षण विसरतात, घर कुटुंब असेल तर घर कुटुंब विसरतात आणि नुसतं नाद, बैल 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 असं करतायत. तर मित्रांनो, तसं करू नका. मी वारंवार तरुण पिढीला सांगत असतोय की मित्रांनो, किंवा तुम्ही नाद हा फक्त नाद ह्या गोष्टीतून बघा, त्याला फुल टाइम करू नका. तुम्ही पूर्ण वेळ जर ह्याच्यात ओतत असाल किंवा पूर्ण वेळ जर देत असाल तर ते कुठंतरी चुकीचं आहे किंवा ते हानिकारक आपल्यासाठी ठरू शकतं. दुसरा प्रश्न, आता जर तुम्ही मुंबईत असता, तुम्हाला आर्थिक ह्या गोष्टी माहिती असते, ह्याला खर्च पण खूप येतो नादाला, तर त्या गोष्टीत तुम्ही काय सांगा?
खर्चही खूप असतो. पण तुमचं काय नियोजन असतं? तुम्ही दादांना खर्चाच्या दृष्टीने कितपत मदत करता, काय असतं? आता खर्चिक दृष्ट्या तर एवढा नाही करत, पण शाब्दिक दृष्ट्या हा सपोर्ट खूप असतो. तुमचं एवढंच फक्त दादांसाठी खूप आहे, कारण का त्यांना तुम्ही जरी आहे मी तुमच्या पाठी तुम्ही करताय ते त्या सगळ्या गोष्टीला माझा पाठिंबा आहे. काय होतं, मी प्रश्न का विचारला, कारण का काय होतं, हा नाद हा खर्चिक होऊ लागला आता. मग जाकी असतील, त्याच्यानंतर सुट्टी मेकर असेल, गाडी खर्च असेल, त्याच्यानंतर मुलं असतात आपल्यासोबत, तर ती मुलं दिवसभर आपल्यासोबत असतात, त्यांना थोडंफार का ना होईना छान असतं तरी द्यायला पाहिजे. तर त्या गोष्टीतून मी हा प्रश्न विचारला. आपण काय करता? मी मुंबईला जॉबला. तुम्ही पण मुंबईला? अरे वा. तुम्ही पण मला वाटतं ह्या दादांच्या मैदानासाठी आलाय, नक्की ना? हो, नक्की. मित्रांनो, काय आहे बघा, हे बंधू प्रेम आहे, बरोबर ना? हो, बंधू प्रेम आहे. मोठा बंधू नादात आहे आणि हे दोघं मुंबई सारख्या शहर ठिकाणी राहून त्यांना सपोर्ट करण्यासाठी गावी आलेले आहेत. तर तुमचा काय कालचा मैदानाचा अनुभव होता? मला असं वाटतं की जिथं स्पर्धा भरतात आयोजन करतात तिथं असं म्हणायचं की ना गावठीला पण तुम्ही जेवढं प्राधान्य द्या की किल्लाला समजा तुम्ही 21,000 भरताय, 21,000 लावताय फर्स्ट प्राईज, तसं तुम्ही गावठीला पण जसं म्हणजे 3-4 रुपये लावण्यापेक्षा जवळजवळ 10-12 एवढे लावायला पाहिजे. म्हणजे जर समजा घाटी गटाला 1 लाख ठेवत असतात तर गावठी गटाला 50,000. हा, कारण काय माहिती काय, कारण तो पण बैल आहे, त्याचा पण जीव आहे. जसं तुम्ही घाटीला तुम्ही जसं हे प्राधान्य देताय किंवा जास्त बक्षीस लावताय, तसं तुम्ही गावठीला पण ना माझ्या मते असं की ते लावायला पाहिजे. लाख नका लावू, म्हणजे 1 लाख नका लावू, पण 50,000 तरी लावा. म्हणजे कसं आणखीन जिथे म्हणजे गावठीवाले असतील शेतकऱ्यांना आणखीन आपले वाढते. मित्रांनो, खरंच आयोजक जे कोण आयोजक बघत असाल मुलाखत घेत असाल तर खरंच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो, की घाटी गटाला जेवढं प्राधान्य आहे तेवढं गावठी गटाला प्राधान्य प्राधान्य द्या, जेणेकरून गावठी गटातले शेतकरी हे वाढते. खरं आहे हे, कारण का शिक्षणासोबत नाद करा, नोकरीसोबत नाद करा, व्यवसाय करून नाद करा, नुसता नाद करू नका मित्रांनो. दादा, आता मला एक सांगा यानंतर की तुमचा सपोर्ट काय असतो, कसा असतो, कोणत्या गोष्टी, म्हणजे आता तुम्ही मुंबईतून इथपर्यंत आलाय, त्याच्यानंतर दादांना सपोर्ट करताय, व बाकीच्या गोष्टीत तुमचा कसा काय सपोर्ट करताय तुम्ही नादाला? नाही, आता मोठा भाऊ तर मी म्हणजे असं बोलला तर देतो असं नाही, म्हणजे खर्ची देतो. बरोबर. आर्थिक दृष्ट्या दादांना सपोर्ट करताय, खूप छान आहे. असंच सपोर्ट ठेवा तुम्ही दादांना, किंवा हा सपोर्ट असणार आमचं कायम असणार. आवड आम्हाला पण आहे, नाद हा आम्हाला पण भरपूर आहे. बरोबर, पण तुम्ही पोटाच्या दृष्टीने आता आम्हाला कधी आम्हाला यायला नाही भेटलं तर आम्ही फोनवर फोन करतो. काय आम्हाला आमची पण जोडी कुठले नंबर आम्हाला असं वाटतं की आम्हाला पण जावंसं वाटतं, म्हणजे गावी जिथे मैदान असतात तिथे आम्हाला पण असं वाटतं की जावं, पण आम्हाला त्या जॉबबद्दल आम्हाला सुट्ट्यांचं पण थोडं मागे पुढे व्हायला पाहिजे. सुट्ट्या पण जास्त भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. नक्की असंच दादांवरती प्रेम ठेवा, असंच दादांना सपोर्ट करा. मित्रांनो, मी दादांच्या पत्नी आहेत आणि आई आहे, मी त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप लांब मला ही माहिती, परंतु काही गोष्टी आहेत ना ह्या महत्वाच्या असतात. आई, तुमचं नाव मला सांगितलं, तुमचं नाव? नमस्कार, माझे नाव दीक्षा दीपक सावंत. दादांना तुम्ही कसं काय सपोर्ट करताय? त्यांना सपोर्ट आर्थिकदृष्ट्या आम्हाला जमेल तसं करतो. म्हणजे मी गटामध्ये आहे. अरे वा. तर मला गटामध्ये व्यवसायासाठी आर्थिक मदत मी देऊ शकते त्यांना, दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने. मग दुग्ध व्यवसायासाठी पण देते, थोडंफार यांना इथे लागलं तर देते. प्लस आता ही एवढी मुलं आहेत, आम्ही जरा थोडेसे गरीब असावं, तर आम्हाला हॉटेलचं जेवण परवडत नाही. बरोबर. तर मग मी सकाळी पहाटे उठून त्यांना म्हणजे जेवढी मुलं जाणार त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी भाकरी किंवा भाजी असं दोन्ही देते. प्लस मित्रांनो, हे महत्वाचं आहे.
मी वारंवार बोलतो की घरनं सपोर्ट असणं गरजेचं आहे, कारण का आज तुम्ही हॉटेलला जेवायला गेलात तर एक ताट 60 रुपये मिळतं, पण जर घरचं तुमची कंडिशन, घरचा सपोर्ट जर बेस्ट असेल, जसं आता वहिनीने आपल्याला सांगितलं की मी दादांना शर्यतीसाठी जात असते तर त्या दिवशी सकाळी नाश्ता भाजी भाकरी बनवून देते आणि ती भाकरी घेऊन दादा नादात उतरतात, शर्यत करतात आणि ती सर्व मुलं त्या भाकरीवरती असतात. खरंच हा असा सपोर्ट असेल तर खरंच एक ना एक दिवस तुम्हाला नक्की गुलाल आहे मित्रांनो. मी परत वहिनींकडे येतोय. तुम्ही म्हटलात की खरंच खूप छान गोष्ट आहे, कारण का बरेच शेतकरी मी बघतो, मी स्वतः आहे की जात आहे तर जावा, तुमचं तुम्ही बघा, जाताय ना बाहेर पडून तर तुमचं तुम्ही बाहेर जेवा, कुठेही जेवा, नाहीतर काय करा. आज कौतुक करण्यासारखं आहे बहिणी तुमचं की तुम्ही, कारण काय साधारण किती तुम्हाला एकंदरीत भाकऱ्या भाजाव्या लागत असतील? मी भाकऱ्या 40-50 एक देते. बरोबर, जमेल तसं जेवढ्या होतील तसं एकदा मोजत नाही. बरोबर, साधारण 40 तर 50 भाकऱ्या भाजाव्या लागतात, कारण का सकाळी 6 वाजता निघून जातात. तर तुम्हाला साधारण किती वाजता उठता किंवा ते सगळं आवरायला तुम्हाला किती वेळ लागतोय? मला काय एवढा वेळ लागत नाही. मी 5 वाजता उठले तरी मग हे तासभरात होते. हा होते तासाभरात. मित्रांनो हे पण खरंच म्हणजे मागाशी पण वारंवार प्रत्येक मुलाखतीत बोलत असतो की नाद हा एकट्याचा नसतो, त्याला घरनं सपोर्ट लागतो, बाकीचे मित्रमंडळी असतील, तसंच घरचाही म्हणजे परिवार असेल त्यांचाही सपोर्ट चांगला लागतो. आता दादानी नवीन खरेदी केली आई वहिनी, तर चिखल नांगरची स्पर्धा कमी होतात. आता छकड्याचे मैदानं चालू झालेत, पण गावठी गटाला तिथं काही गट नाही किंवा स्थान नाही. तर तुम्ही त्यांना खरेदी करायला दिलात की त्याबद्दल तुमचं काय मत होतं, की करायला पाहिजे होती की नाही थांबायला पाहिजे होतं, चिखल नांगरणी स्पर्धेला आपण नवीन बैल घ्यायला पाहिजे, असं काय तुमच्या मनात काय? नाही ना, त्यांचा नाद आहे, त्यांना आमचा सपोर्ट आहे. बरोबर. मित्रांनो खरंच खूप कौतुक आहे आणि तुमचं खूप धन्यवाद. अशा जर प्रत्येक म्हणजे नादात असलेल्या पुरुषाला अशी जर स्त्री मिळाली तर खरंच खूप आपण गुलालापासून कधीच लांब राहणार नाहीत, किंवा आपल्याला बैल असतील किंवा त्या नादात जो कोण व्यक्ती असेल त्याला खूप मदत होईल त्या गोष्टींची. आणि असेच जर सपोर्ट तुम्ही दादांना करत राहा, तुम्हाला यश हे नक्की. मी परत दादांकडे येतो लास्टच्या स्टेपला. दादा की मी विचारलं नाही, मगाशी सांगून केलं आपलं की दादा एकंदरीत तुम्हाला ह्या वर्षात चिखल नांगरणी स्पर्धेला किती गुलाल झाले? एकूण 6 गुलाल लागले. संजय बाबूला 5 गुलाल लागले. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 5 नंबर. आमच्या माझ्या घरच्या जोडीचा फक्त 2 नंबरचा गुलाल परटोलीमध्ये. बरोबर. मित्रांनो 6 चिखल नांगरणी स्पर्धेला 6-7 गुलाल दादांना मिळालेले आहेत. आता छकड्याची मैदानं चालू झाली आणि दादांनी नवीन खरेदीही चालू केले. मी ह्या गुलाला म्हणजे 6-7 गुलालांच्या अपेक्षेतच दुप्पट करतो. दादांना 12 गुलाल लागू देत छकड्याच्या मैदानाला, त्यांची नवीन खरेदी पण आपण बघितलेली आहे. आणि ह्याच गुलालाच्या ह्याच्यावरती आजची मुलाखत आपण आज इथंच थांबतो. मला दादांनी वेळ दिला, आज त्यांच्या सर्व परिवारांना आपल्याला वेळ दिला, चांगली माहिती आपण त्याच्यापासून म्हणजे जाणून घेतली. गावठी बैलांना काय योगदान असतं, त्या सगळ्याच्या मैदानात किती गट आहे किंवा गट व्हायला पाहिजे ह्याच्यावरती आपण चर्चा केली. त्यांच्याकडून नवीन जोडी म्हणजे खरेदी केली, त्याच्यावरती आपण त्याची माहिती घेतली. मित्रांनो आजची व्हिडिओ किंवा आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली एकंदरीत? तुमचे काय प्रश्न असतील ते आम्हाला ह्या डिस्क्रिप्शन कमेंट्स करा, त्याच्यावरती आपण चर्चा करू. बाकीच्या गोष्टी तुम्हाला जर व्हिडिओ आजची आवडली असेल तर लाईक करा. आणि आपले कंटेंट तुम्हाला जर आवडत असतील, आपण ज्या व्हिडिओ बनवतो किंवा आपण जे विषय घेऊन येतो तुमच्यापर्यंत, ते जर विषय तुम्हाला खरंच मनापासून भावत असतील किंवा योग्य वाटत असतील, तुम्हाला त्याबद्दल ह्याच्यातून त्या कंटेंटमधून योग्य माहिती मिळत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो इथंच थांबतोय. सगळ्यांनी काळजी घ्या. भविष्यात येणारी हे छकड्याची मैदानं खूप चालू झालेली आहेत, खूप तारखा लागलेल्या आहेत. अपडेट देत राहीन मी आणि इथंच थांबतो. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.